बातम्या विस्तारानं। पश्चिम आशियातील संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगात उमटत आहेत। ऊर्जेच्या, विशेष करून डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या गरजांच्या संदर्भात जागतिक स्तरावर अडचणी वाढल्या आहेत। अशा संकटातही भारतानं परिस्थिती यशस्वीपणे नियंत्रणात ठेवली आहे। या यशामागे देशाचं प्रभावी परराष्ट्र धोरण आणि नागरिकांची आढळ एकता ही ताकद आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। गुजरातच्या नवनिर्मित वाव थराद जिल्ह्यातील 20,000 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते। जेव्हा जगाला एकता आणि एकजुटीची गरज आहे, तेव्हा काँग्रेसचे नेते विभाजनकारी कारवायांमध्ये गुंतले आहेत। आज लहान मोठ्या महासत्ता देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 ते 25% वाढल्या आहेत। मात्र भारताने याचा परिणाम देशातील लोकांवर होऊ दिलेला नाही। मात्र काँग्रेस भीती आणि अफवा पसरवण्यामध्ये व्यस्त आहेत। काँग्रेस सक्रियपणे जनतेला भडकावत आहे, असा आरोप त्यांनी केला। वैश्विक संकट के दौर में भी राजनीतिक रोटियां सेकने के बाद नहीं आ रहे। इसी सियासी षड्यंत्र में सबसे आगे कोई है तो कांग्रेस पार्टी है। आज जब देश को एकता और एकजुटता की जरूरत है, कांग्रेस के नेता देश को बांटने में लगे हैं। आज जब देश को भरोसे की जरूरत है, कांग्रेस भय और अफवाह फैलाने में लगी है। आज जब देश को संयम की जरूरत है, कांग्रेस लोगों को उकसाने में जुटी है। राजनीतिक गिद्धों की तरह कांग्रेस इंतजार में है कि कब देश परेशानी बढ़े और उसके बहाने उनको सियासी फायदा मिले। यानंतर वाव थराद इथं पंतप्रधानांचा रोड शोही झाला। एकविसाव्या शतकातील भारत केवळ परिवर्तनाचा साक्षीदार